नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या हक्कांशी आणि कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या न्यायाशी जोडलेला आहे. हा एक असा कायदेशीर लढा आहे ज्याने व्यवस्थेला एक मोठा प्रश्न विचारला. चला तर मग थेट या विषयाच्या खोलात जाऊया. जरा विचार करा, दोन लोक अगदी सारखंच काम करतायत, त्यांची शैक्षणिक पात्रताही अगदी सेम आहे, पण अचानक एक सरकारी नियम येतो आणि सांगतो की यापैकी फक्त एकालाच जास्त पगार मिळेल. हे ऐकायलाच किती अन्यायकारक वाटतं नाही का? एका मनमानी आणि विचित्र नियमामुळे एकाच प्रकारचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असा आर्थिक भेदभाव कसा काय होऊ शकतो? आणि त्याविरुद्ध आवाज उठवल्यावर नेमकं काय होतं, हेच आपण आज समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला बघूया या शिक्षकांची नेमकी अडचण काय होती आणि हा लढा सुरू कसा झाला. आता हे जे समोर दिसत आहेत ती केवळ कायद्याच्या किचकट भाषेतील कागदपत्रे नाहीत बरं का. यात न्यायाची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांची खरीखुरी नावे आहेत. हे सगळेच जण महाराष्ट्रभरातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये काम करणारे अत्यंत समर्पित असे विषय शिक्षक म्हणजेच सब्जेक्ट टीचर्स आहेत. त्यांनीच हा अन्यायाविरुद्धचा लढा उभा केला. इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. हे सर्व शिक्षक इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवतात. या सर्वांकडे पदवी आणि डी.एड किंवा बी.एड अशी अगदी समान शैक्षणिक पात्रता आहे. आपला जो शिक्षण हक्क कायदा आहे ना, ज्याला आपण आर.टी.ई. ॲक्ट म्हणतो, त्या अंतर्गत हे सर्वजण अगदी सारखीच जबाबदारी पार पाडत आहेत. मग जर काम समान आणि पात्रता समान, तर हा दुजाभाव का? हा त्यांचा अगदी रास्त सवाल होता. आता आपण बघूया या सगळ्या गोंधळाचं मूळ कारण. तो वादग्रस्त 1/3 नियम. झालं सर की 13 ऑक्टोबर 2016ला शासनाने एक परिपत्रक काढलं आणि त्यातल्या कलम 3 नुसार हा सगळा भेदभाव सुरू झाला. शासनाने काय केलं तर समान काम करणाऱ्या या शिक्षकांना केवळ सेवा ज्येष्ठतेच्या म्हणजेच सिनियरिटीच्या आधारावर 2 गटात विभागून टाकलं. ज्यांचा नंबर वरच्या 1/3 म्हणजेच 1/3 मध्ये लागला त्यांना पदवीधर वेतन श्रेणी दिली गेली आणि उरलेल्या बिचाऱ्या 2/3 शिक्षकांना ती सरळ सरळ नाकारण्यात आली. विचार करा, काम तेच पण पगार वेगळा. याचा थोडा घटनाक्रम समजून घेऊया. 2010 मध्ये आर.टी.ई. कायद्यानुसार ही नवीन शैक्षणिक पात्रता लागू झाली. सगळं सुरळीत चालू होतं, पण 2016 मध्ये हे भेदभाव करणारं परिपत्रक आलं आणि सगळं गणितच बिघडलं. याचा परिणाम असा झाला की या शिक्षकांना आपला हक्क मिळवण्यासाठी न्यायालयात तब्बल 1 दशक लढावं लागलं. 10 वर्षांचा हा प्रदीर्घ संघर्ष होता. मग या 10 वर्षात न्यायालयात नेमकं काय घडलं, त्यांचे युक्तिवाद काय होते ते पाहूया. शिक्षकांच्या वकिलांनी कोर्टात अत्यंत भक्कम मुद्दा मांडला. ते म्हणाले की आपला जो मूळ कायदा आहे म्हणजे आर.टी.ई. ॲक्ट, त्यात अशा कोणत्याही 31 कोट्याचा उल्लेखच नाहीये. राज्य सरकारने कुठलाही तार्किक आधार नसताना हा नियम स्वतःच्या मनानेच तयार केला. यावर राज्य सरकारचा बचाव असा होता की अहो, हा तर आमचा धोरणात्मक निर्णय आहे आणि राज्याचं धोरण ठरवण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. इथेच आपल्याला अल्ट्रा वायर्स ही अतिशय महत्त्वाची कायदेशीर सुद्धा समजून घ्यावी लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन केलेलं एखादं कृत्य जे कायद्याच्या नजरेत पूर्णपणे अवैध ठरतं. राज्य शासनाचं एखादं साधं प्रशासकीय परिपत्रक राष्ट्रीय स्तरावरच्या मूळ कायद्याला असं बाजूला सारून किंवा त्याच्या विरोधात जाऊन कसं काय लागू केलं जाऊ शकतं, हाच खरा कळीचा मुद्दा होता. आणि इथूनच हा विषय एका मोठ्या तत्वाकडे वळतो: समान काम समान वेतन. यावर युक्तिवाद करताना रणधीर सिंग विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाचा संदर्भ दिला गेला. त्यात असं म्हटलंय की हे खरं आहे की समान कामासाठी समान वेतन हे तत्व आपल्या संविधानाने स्पष्टपणे मूलभूत अधिकार म्हणून घोषित केलेलं नाही, पण ते नक्कीच आपल्या संविधानाचे एक मुख्य ध्येय आहे आणि शिक्षकांची संपूर्ण केस याच सर्वोच्च आदर्शावर उभी होती. आणि तुम्हाला सांगतो, हा फक्त आपल्याच देशातला नियम नाहीये. या निकालात आंतरराष्ट्रीय कामगार कायद्यांचेही दाखले दिले गेले आहेत. हंगेरियन लेबर कोड असू द्या किंवा फ्रेंच कामगार कायदे, जगभरातल्या समाजवादी न्यायप्रणाली हेच सांगतात की समान कामाला समान मोबदला मिळणं हा एक सार्वत्रिक मानवाधिकार आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14चा म्हणजे आर्टिकल 14चा आधार घेत न्यायालयाने एक अत्यंत स्पष्ट आणि सोपी गोष्ट सांगितली: जे लोक समान पातळीवर आहेत त्यांना समानच वागणूक दिली पाहिजे. कायद्यानुसार तुम्ही लोकांचं वर्गीकरण करू शकता, पण त्याला एक लॉजिकल बेस किंवा तार्किक आधार असायला हवा. इथे जेव्हा शिक्षकांची पात्रता आणि काम दोन्ही समान आहे, तेव्हा फक्त एखाद्या कृत्रिम कोठ्याच्या नावाखाली केलेला भेदभाव कोर्टाला पूर्णपणे अतार्किक वाटला. चला तर मग आता वळूया या केसच्या अंतिम निर्णयाकडे. कोर्टाने नेमकं काय सांगितलं? न्यायालयाने राज्य सरकारच्या या नियमावर अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले.
कोर्टाने याला थेट कोणताही वाजवी संबंध नसलेला अत्यंत प्रतिकूल भेदभाव असं म्हटलं. म्हणजे बघा, या परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारली का? तर नाही. उलट समान काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये एक अन्यायकारक दरी निर्माण झाली. आणि म्हणूनच न्यायालयाने आपल्या अधिकृत आदेशाद्वारे 2016च्या परिपत्रकातील ते वादग्रस्त कलम 3 थेट असंवैधानिक आणि कायद्याच्या कक्षेबाहेरचे ठरवून पूर्णपणे रद्द केले. हा शिक्षकांच्या एकजुटीचा आणि संयमाचा खूप मोठा विजय होता. न्यायालयाने 4 अतिशय स्पष्ट आदेश दिले. पहिलं, ते भेदभाव करणारं कलम 3 रद्दबातल ठरवलं. दुसरं, सर्व याचिकाकर्त्यांना हक्काची पदवीधर वेतनश्रेणी मंजूर केली. तिसरं, सेवेत असताना ज्यांनी आवश्यक पात्रता मिळवली आहे त्यांनाही या वेतनश्रेणीसाठी पात्र ठरवलं. आणि चौथं व सर्वात महत्त्वाचं, ते म्हणजे पैशांची परतफेड. न्यायालयाने नुसतं न्याय दिला नाही, तर सर्व संबंधित जिल्हा परिषदांना एक कडक डेडलाईन दिली. या शिक्षकांचं जे काही आर्थिक नुकसान झालं आहे त्याची संपूर्ण थकबाकी म्हणजे अरियर्स आदेशाच्या तारखेपासून अवघ्या 8 आठवड्यांच्या आत देण्याचे सक्त निर्देश दिले. यावरून न्यायालयाची तत्परता आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येतं. सरते शेवटी हा संपूर्ण प्रवास आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतो. बघा, जर एक साधं प्रशासकीय परिपत्रक इतकी वर्ष नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून, त्यांच्या न्यायापासून वंचित ठेवू शकतं, तर आजूबाजूला असे आणखी किती नियम किंवा धोरणं अस्तित्वात असतील जे आपल्या संविधानाच्या मूळ उद्देशाच्या विरोधात काम करत असतील? जाता जाता यावर नक्की विचार करा. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण इथेच थांबूया. धन्यवाद.